समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, सुरक्षेची खात्री वाटेल आणि विकासाची समान संधी उपलब्ध होईल, हा उद्देश केवळ कागदावरच न ठेवता प्रत्यक्षातही आणता येतो, हे सिद्ध करून दाखवलंय रायगड जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीनं. प्रत्यक्ष कृतीची जोड देत या ग्रामपंचायतीनं देश पातळीवर मानाचा दुसरा क्रमांक पटकावलाय. रायगडच्या खालापूरमधल्या चांभारली ग्रामपंचायतीनं सर्वसमावेशक विकासाचा आदर्श वस्तुपाठ सादर करत देश पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ग्रामपंचायतीचा गौरव थेट नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आलाय. पाहूया या ग्रामपंचायतीची प्रेरणादायी यशोगाथा. महिला, नवजात बालकं, दिव्यांग अशा सर्व स्तरावरील नागरिकांसाठी रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं उल्लेखनीय कार्य केलं आहे. ग्रामपंचायतीच्या या नेत्रदीपक कार्याबद्दल 37.5 लाख रुपयांचं पारितोषिक आणि राष्ट्रीय पुरस्कार देऊन या ग्रामपंचायतीला गौरवण्यात आलंय. द्वितीय पुरस्कार संयुक्त रूप से महाराष्ट्र के चांभारली और ओडिशा के मंदार को जाता है. तो सर्वप्रथम चांभारली महाराष्ट्र को आमंत्रित करते हैं. आम्हाला पंतप्रधान आवास योजनेतून आम्हाला घर मिळाले आहे. तर पहिले आम्ही कुडाच्या घरात राहत होतो आणि आता आम्हाला चांगले विटाचे घर पक्के मिळाले आहेत. मला शासनाकडून पेन्शन योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत होते. मला 5% दिव्यांगांमधून ग्रुप ग्रामपंचायतकडून मला घरघंटी व वॉटर सोलर मिळालेलं आहे व संध्याकाळच्या वेळेस घरघंटीच्यातून मला उपजीविकेचं साधन मिळालेलं आहे. त्यातून माझं उदरनिर्वाह होतं. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वेळेत पेन्शन मिळवून देण्याची व्यवस्था असो किंवा गावातल्या दिव्यांगांसाठी शासकीय आर्थिक मदतीसह आवश्यक उपकरणं पुरवणं असो, समाजातल्या सर्व गरजू वर्गाला आवश्यक ती मदत या ग्रामपंचायतीनं वेळोवेळी पुरवली आहे. गावातील अनेक समस्या होत्या. त्यानंतर गावामध्ये जे काही तंटा होत होते, भांडण तंटा मुक्तीचं गाव आम्ही पूर्ण केलं. आम्ही महिला सक्षमीकरणासाठी माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेवढी गावं येतात त्या गावांच्यात प्रत्येक घरटी फिरलो आणि प्रत्येक महिलेला कसं काय सक्षम होता येईल यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून जे काय रोजगार करायचे होते त्यासाठी लोन देण्याचा प्रयत्न केला. त्या लोनच्या माध्यमातून त्यांना रोजगार दिले आणि आज आमच्या गावातील महिला या स्वतःच्या पायावरती सक्षम झालेल्या. अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालकांना दर्जेदार पूरक पोषण आहार पुरवून गाव कुपोषण मुक्त ठेवण्यावर नेहमीच भर दिला जातो. 100% लसीकरण करून नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच आरोग्य तपासणी शिबिरं राबवली जातात. घरकुल योजना राबवून कच्च्या घरात किंवा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचं आणि पक्कं घर उपलब्ध करून दिलं जातं. शाळेबाहेर असणाऱ्या बालकांना मुख्य प्रवाहात आणणं, शाळेमध्ये डिजिटल शिक्षण देणं, पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेत अंतर्गत स्वच्छता आणि सांडपाण्याची व्यवस्था राबवणं, या आणि अशा अनेक सोयीसुविधांनी हे गाव सुसज्ज ठेवण्यात ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा आहे. गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 6 महिने, 6 महिने ते 3 वर्ष, 3 ते 6 वर्षाचे लाभार्थी आहेत आमच्या क्षेत्रात. त्यामध्ये आम्ही गरोदर मातांना, स्तनदा मातांना गृहभेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो. परत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन करत असतो का अंगणवाडीत तुम्ही लसीकरण करायला या. आणि बालकांना पण BCG वगैरे जे डोस असतात ते पण आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो का तुम्ही अंगणवाडीतच घ्यायला या. आणि तसं म्हटलं तर सगळे गावातले लोक अंगणवाडीतच येतात. महिलांची मीटिंग घेतल्यावर त्यांना स्वच्छतेबद्दल पण माहिती देतो. आणि गावात आता पावसाळा आलेला आहे तर त्याच्यामुळं ताप थंडी कोणाला असेल तर गोळ्या पण वाटप करतो. डेंग्यूचा पण कोणाचा पेशंट भेटला तर आम्ही तिथे सर्वे करून गोळ्या वगैरे देतो. गरोदर माता 1-2 महिने किंवा 1.5 महिना झाला तर एक गरोदर माता भेटली तर तिला आम्ही भेट देऊन सांगतो की लसीकरण असेल तेव्हा तिचा डोस वगैरे देतो, गोळ्या वगैरे सगळं देतो तिला. चांभारली ग्रामपंचायतीनं शासकीय योजना केवळ कागदावर न ठेवता
एकही नागरिक मागे सुटणार नाही या सूत्राची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आणि त्यांच्या शाश्वत आणि पारदर्शक कारभारामुळे या ग्रामपंचायतीला हा राष्ट्रीय बहुमान मिळाला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर, रायगड.